राज्यासह देशभरातल्या औषध दुकानदारांचा आज एक दिवसीय बंद। ऑनलाईन औषध विक्रीवर बंदीच्या मागणीसाठी बंदची हाक। देशभरातले 12.5 लाख औषध दुकानं बंद राहणार। विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात सुटणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत नाही। आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष। शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत होणार। बैठक शरद पवार, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित राहणार। राष्ट्रवादीची बैठक पुढे ढकलली। राष्ट्रवादीची आज रोजी होणारी बैठक आता 26 मे रोजी होणार। पक्षातल्या अंतर्गत नाराजी संदर्भात चर्चा होणार। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज चोक्कलिंगम यांची भेट घेणार। एसआयआर बाबत चर्चेची शक्यता। मोटेगावकरच्या मुलाची सीबीआय चौकशी। फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा घेतल्याचा संशय। आणखी 3 विद्यार्थ्यांची सुद्धा सीबीआय चौकशी। भोंदू अशोक खरात ईडीच्या ताब्यात। ईडीचे अधिकारी खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार। अशोक खरातची कालची रात्र ईडी कोठडीत। एपीएमसी मार्केटमध्ये एसीबीची मोठी कारवाई। 1,40,000 रुपयांची लाच घेताना 2 अधिकारी अटकेत। मंजूर कामाच्या बिलासाठी 15% कमिशनची मागणी। तुकाराम मुंढेंच्या 21 वर्षाच्या कार्यकाळातली 25वी बदली। आता मुंढे एफडीएच्या आयुक्तपदी। धक्कादायक 6 दिवसानंतर सापडला गायिका इंदर कौर यांचा मृतदेह। पंजाबी कलाकार पुन्हा एकदा निशाण्यावर। बांगलादेशमध्ये भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयामध्ये प्रोटोकॉल अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ। उच्चस्तरीय तपास सुरू। रशियाचे अध्यक्ष पुतीन सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर। 12 सप्टेंबरला पुतीन करणार भारताचा दौरा। ब्रिक्स परिषदेमध्ये सहभागी होणार। हरित तंत्रज्ञानाबाबत नॉर्डिक देशांबरोबर सहकार्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 5 देशांचे प्रमुख उपस्थित। इराणवर पुन्हा लष्करी हल्ला करावा लागू शकतो। डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत। इराणकडे थोडा वेळ शिल्लक असल्याचा इशारा। युद्धामुळे झालेली नुकसान भरपाई द्या। होर्मुझमधली नाकेबंदी हटवा। इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव। ट्रम्प यांच्या भूमिकेकडे लक्ष। काँगोमध्ये इबोलाचे 131 बळी तर 513 संशयित रुग्ण। काँगोच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती। राजस्थानच्या प्लेऑफच्या आशा कायम। लखनौवर मिळवला दणदणीत विजय। आज केकेआर विरुद्ध एमआय सामना। केकेआरसाठी महत्त्वाचा सामना।